तर मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com. दस्त करताना या 8 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे कायदा.com या कायद्याच्या चॅनलवर. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. दस्त करताना लक्षात ठेवण्याच्या 8 गोष्टी. आपण एखादी मालमत्ता विक्री, खरेदी, तडजोड किंवा कोणताही करार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे. कारण दस्त करताना जर थोडीशीही चूक झाली तर मोठ्या प्रमाणात कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकतात. दस्त म्हणजे कायदेशीरदृष्ट्या मान्य असलेले लिखित करारपत्र. पण फक्त सही झाली म्हणून दस्त वैध ठरत नाही. यासाठी काही नियम, तपासणी आणि खबरदारी आवश्यक असते. चला तर मग पाहूया या 8 महत्त्वाच्या सोनेरी गोष्टी कोणत्या. गोष्ट नंबर 1, योग्य स्टॅम्प पेपर वापरा. आपण करत असलेल्या दस्तासाठी किती मूल्याचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल याची खात्री करून घ्या. ही माहिती तुम्ही अधिकाऱ्यांकडून किंवा अद्ययावत पुस्तकातून मिळू शकता. कारण वेगवेगळ्या व्यवहारासाठी स्टॅम्पचा दर हा वेगवेगळा असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, नोंदणी आवश्यक आहे का ते तपासा. दस्त कायद्यानुसार नोंदणी करणे आवश्यक आहे का नाही याची माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे. नोंदणी न झाल्यास त्या दस्ताला कायदेशीर वैधता मिळू शकत नाही आणि पक्षकारांचे हक्क धोक्यात येऊ शकतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, दस्ताची प्रत योग्य पद्धतीने तयार करा. दस्ताची प्रत योग्य प्रकारे योग्य कागदावर तयार झालेली आहे का, त्यावर सर्व पक्षकार आणि साक्षीदारांच्या सह्या योग्य ठिकाणी झालेल्या आहेत का हे तपासणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा येतो, वर्णन आणि नकाशा जोडा. दस्तातील मालमत्तेचे वर्णन आणि नकाशे यथायोग्य जोडलेले आहेत का ते पहा. वर्णन शासकीय रेकॉर्डनुसार आहे का नाही याची खात्री करून घ्या. नोंद आणि पाचवा मुद्दा आहे, नोंदणी फी आणि शुल्क तपासा. स्टॅम्प व्यतिरिक्त काही दस्तांसाठी स्वतंत्र नोंदणी फी भरावी लागते. ती योग्य प्रकारे भरलेली आहे का आणि त्याची पावती आहे का हे तपासा. त्यानंतर 6वा मुद्दा आहे, रक्कम, आकडे आणि शब्द अशा दोन्ही प्रकारे लिहा. दस्तातील रक्कम आकड्यांमध्ये आणि अक्षरांमध्ये दोन्ही ठिकाणी लिहिली आहे का ते पहा. त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा फेरफार होण्याची शक्यता नाही. त्यानंतर 7वा मुद्दा आहे, साक्षीदारांची पूर्ण माहिती द्या. दस्तावर साक्षीदारांची सह्या घेताना त्यांची पूर्ण नावं, पत्ते आणि तपशीलवार माहिती दस्तामध्ये लिहा. हे भविष्यात पुराव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असतं. आणि 8वा आणि शेवटचा मुद्दा आहे तो, आवश्यक कागदपत्रे जोडा. दस्तासोबत जोडायची इतर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आपण पाहूयात. जसे की मुख्यात्यार पत्र.